आहे। तहसील कार्यालय इथे स्टॅम्प वेंडर या पदावर कार्यरत असणारे आपल्या गावचे आदरणीय श्री विलास नारायण यादव यांचा आदर सत्कार मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन होते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद। त्यानंतर आदरणीय श्री या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि हरिभक्त परायण दत्तू विठ्ठल ठाकूर यांचा आदर सत्कार सचिन ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार करायचा आहे। सचिन ठाकूर आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिभक्त परायण दत्तू विठ्ठल ठाकूर यांचा आदर सत्कार होते, त्याचा स्वीकार करायचा आहे। मेडिकल किट कोणी ठेवलेले? नरेश ठाकूर मेडिकल किट। त्यानंतर आदरणीय श्री भगवान यशवंत यादव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भगवान यशवंत यादव यांचा आदर सत्कार सागर ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा। सागर हॅलो चला पंच दोन्ही संघ उपस्थित आहेत। काय करायचं पॉइंट बोल, आपण इथे नोंदवावी असे आपल्याला विनंती आहे। चला दोन्ही संघ उपस्थित आहेत, पंचांना विनंती आहे की आपण त्वरित क्रीडांगणावरती हजर राहायचं आहे आणि हा सामना सुरू करायचा आहे। काढून ठेवलाय, छातीत लागतो माझ्या म्हणून काढलाय त्याला, स्टेज समोर उभे आहेत। चला आपण त्याच्याने नाही लूज होते तो वाला ट्रायपॉड क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना भैरवनाथ नागशेत विरुद्ध श्री बल्लाळेश्वर याला नाही हात लावत, बॉडीला हात नाही लावत। क्रीडांगण क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना याला पहिला पुकार भैरवनाथ नागशेत विरुद्ध बल्लाळेश्वर पाली। त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 2 वर जय हनुमान रासल ब विरुद्ध वाघेश्वर आंबिवली या चारही संघांना पहिला पुकार देण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण नामदेव रामजी ठाकूर यांचा आदर सत्कार प्रकाश देव ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। हरिभक्त परायण नामदेव रामजी ठाकूर उत्कृष्ट मृदुंगमणी या सुधागड तालुक्यातील होते, ते त्यांचा आदर सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन होते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा। तुम्ही घ्या ना पाटील, करा ना। त्यानंतर आपल्या गावाची देवाची जी जुनी देवस्थान कमिटी होती, त्या जुन्या देवस्थान कमिटीतील एक सदस्य आपले बाबा आदरणीय विठ्ठल रामजी चव्हाण आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचा आदर सत्कार जगन्नाथ ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आणि त्या काळातील एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू, त्या काळात कबड्डी हा नाव नव्हतं तर हुतुतू हा नाव होतं, हुतुतू हे नाव होतं आणि आता त्याचं नामकरण होते कबड्डी झालेलं आहे। असे उत्कृष्ट आमचे देवस्थान कमिटीतील एक माजी सदस्य हयात सदस्य विठ्ठल रामजी चव्हाण यांचा आदर सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्यानंतर आमच्या गावातील वयोवृद्ध तपोवृद्ध आज ज्यांचं वय 90 वर्ष आहे, परंतु आजही त्यांना कोणत्याही झाडावर चढायला सांगा अथवा डोक्यावर बैला न्यायला सांगा, खपट्या न्यायला सांगा, अगदी आतापर्यंत 90 पार केले असले तरी असे आमचे आजोबा हरिभक्त परायण नवाजी काशीराम ठाकूर आज आमचे आजोबा 90 पार केलेले आहेत, परंतु आजही त्यांना कोणत्याही झाडावर जर चढायला सांगितलं आणि एखादी फांदी तोडायला सांगितली तरी ते अतिशय चांगलं काम करत असतात। असे आमचे आजोबा सरपंचाच्या हस्ते त्यांचा आदर सत्कार होतोय, त्याचा ती स्वीकार करायचा। आजोबांना विनंती आहे। हरिभक्त परायण नवाजी काशीराम ठाकूर वयोवृद्ध तपवृद्ध आमच्या गावात कबड्डीच नव्हे, गावात जे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात तिथे अगदी आवर्जून उपस्थित असतात। नवरात्र उत्सव असो, पालखी असो, कबड्डीचे कार्यक्रम असतो, असे आमचे एकच आजोबा जुन्या काळातील 90 पार केलेले आजोबा
त्यांचा आदर सत्कार सरपंचांच्या हस्ते. धन्यवाद आजोबा. त्यानंतर या सुधागड तालुक्यामध्ये ज्यांच्याकडून उत्कृष्ट अशी मंडप डेकोरेटरची व्यवस्था करण्यात येते, ज्यांचं या सुधागड तालुक्यामध्ये नाव आहे, ख्याती आहे, उत्कृष्ट असं डेकोरेटर्स मंडप. आणि आमच्या गावचे, आमच्या ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच सुद्धा आहेत. त्यांचं जसं मजरे जाऊनपडा गावावर जितकं नितांत प्रेम आहे तितकंच प्रेम आमच्या गावावर सुद्धा आहे. त्यांचं मोलाचं असं सहकार्य आमच्या गावासाठी, आमच्या मंडळासाठी, आमच्या नवतरुणासाठी असतं. असे आदरणीय श्री रोहिदास एकनाथ साजेकर या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार गणेश ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार करायचा. या रोहिदास साजेकर, रॉयल मंडप डेकोरेटरचे मालक, ज्यांची या सुधागड तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचे डेकोरेटर म्हणजे ख्याती आहे, असे रोहिदास साजेकर. त्यांचा आदर सत्कार गणेश ठाकूर करतायत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये आदरणीय श्री हरिभक्त परायण धोंडू साजेकर प्रेक्षकांमध्ये आहात. आपणाला मंडळाच्या आग्रहाची विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश खंकाळ, त्यानंतर आदरणीय श्री सदानंद मदन ठाकूर हे आमच्या गावकीचे खजिनदार आहेत. सर्व खजिना हा गावकीचा त्यांच्याकडे आहे. असे सदानंद मदन ठाकूर यांचा आदर सत्कार सचिन ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सदानंद मदन ठाकूर. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांना विनंती आहे की सामन्यांचं प्रेक्षण करा, परंतु मधून व्यासपीठावर सुद्धा कॅमेरा फिरवत चला. सदानंद मदन ठाकूर. त्यानंतर हरिभक्त परायण प्रकाश देव ठाकूर. धन्यवाद. सुस्वागतम. प्रकाश खंकाळ मंडळाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आत्ताच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मजरे जाऊनपडा गावातील, ज्यांच्याकडून जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे सादर केला जातो, असे आदरणीय श्री प्रकाशदादा खंकाळ आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार तेजस ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री प्रकाश महिपत खंकाळ, त्यांचा आदर सत्कार तेजस करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सागर ठाकूर. त्यानंतर आपल्या गावातील खारघर येथे वास्तव्यास असणारे, परंतु गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, निमंत्रण असो नसो, परंतु गावातील कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित असते, असे आमचे आदरणीय श्री आत्माराम भिकू चव्हाण आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार नरेश ठाकूर करतील, त्याचा मी स्वीकार करायचा आहे. आत्माराम भिकू चव्हाण सध्या वास्तव्यास असले तरी गावातील कार्यक्रम आहे, अगदी ठाण्यावरून तिथे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार होते, त्याचा मी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आदरणीय श्री संतोष ठाकूर हे सुद्धा या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा गावच्या विकासामध्ये कामामध्ये मोलाचं सहकार्य असतो, असं आपल्या कन्येला घेऊन ते आज इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार कल्पेश ठाकूर करतील, त्याचा स्वीकार करायचा आहे. कल्पेश
कल्पेश ठाकूरला विनंती करतो की संतोष नानाचा आपण आदर सत्कार करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊ. पोलीस पाटील म्हणून या पदावर काम करत असलेले आदरणीय श्री महेश जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला सामना चालू आहे. सामना संपल्यानंतर आपल्याला मंडळाच्या आग्रहाची विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य झाप गावातील ग्रामस्थ वीर भाऊ यांना सुद्धा विनंती की आपला सामना संपल्यावर आपण व्यासपीठावर यायचं. त्यानंतर सुनील दगडू चव्हाण, हरिभक्त परायण सुनील दगडू चव्हाण यांचा आदर सत्कार गणेश ठाकूर करतील त्याचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्त पारायण सुनील दगडू चव्हाण. प्रकाश भाऊ कंकाळ बसा. त्यानंतर आदरणीय श्री बजरंग रामचंद्र ठाकूर. बजरंग रामचंद्र ठाकूर आमच्या कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू आहेत. अगदी कबड्डीमध्ये आमचे बाबा राजाराम साधुराम ठाकूर कैलासवासी यांच्या हाताशी त्यांनी उत्कृष्टपणे कबड्डीचा खेळ केलेला आहे. असे बजरंग रामचंद्र ठाकूर यांचा आदर सत्कार विलास यादव यांना मी विनंती करतो की त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. बजरंग ठाकूर यांचा. हॅलो, गावातील तरुणांना विनंती आहे की आपण ग्राउंडच्या आत कोणालाही एंट्री देत नाही, परंतु आपल्याला सुद्धा विनंती की आपण सुद्धा जास्त आतमध्ये जाऊ नये. आपण लोकांना बोलतो की आपण ग्राउंडमध्ये जायचं नाही, पण आपण सुद्धा जास्त गर्दी तिथे ग्राउंडमध्ये करायचं नाही. यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. आपला कार्यक्रम आहे कसा हा यशाकडे जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या आदरणीय श्री रोशन कदम भाऊजी या आमच्या मंडळाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय श्री राम बालू ठाकूर उत्कृष्ट कबड्डीपटू त्यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावर यायचे आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर अतिशय उत्कृष्ट असा सामना चाललेला आहे. जांभूलपाडा विरुद्ध भारजे. जांभूलपाडा 5 भारजे 6 अतिशय रोमहर्षक असा सामना चाललेला आहे. 5 विरुद्ध 1 अशी लढत. भारजे ब विरुद्ध जांभूलपाडा 5 विरुद्ध 1 अशी लढत. 5 मध्ये आमचे 2 भाचे आहेत सनी आणि आदी. बघूया आपल्या संघाच्या कामगिरीमध्ये भर घालतायत का. हॅलो, दोन्ही क्रीडांगणावरती अगदी चुरशीची लढत होत आहे. झाप भारजा झाप आणि भारजे अ या दोन्ही संघांनी बघा 7-7 अशा समान गुणावरती हा सामना आहे. इकडे जांभूलपाडा भारजे ब 5-6 अशी अटीतटीची लढत आहे. सुंदर असा सामना इथे प्रेक्षकांना अनुभवास मिळत आहे. कालचे फायनल उपविजेते मजर जांभूलपाडा संघ तसेच विजेते झाप संघ या दोघांची इथे लढत होत आहे. तरी प्रेक्षकांसाठी मनोरंजक असा हा सामना आहे. चला, महिलांनी स्टेजच्या समोर येऊन उभं राहायचं आहे. महिलांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन उभं राहायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतो आमच्या चिवे गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष आदरणीय श्री नथुराम विठ्ठल चव्हाण, त्याचप्रमाणे वीट वाळू डबरचे सप्लायर संजय साधुराम निमुतकर, त्याचप्रमाणे चिवे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत विठ्ठल ठाकूर. त्याचप्रमाणे या सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे आमच्या गावचे माध्यमिक शिक्षक सेवानिवृत्त झालेले आदर्श शिक्षक असे आदरणीय श्री
हनुमान लक्ष्मण ससर यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आत्ताच आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे त्या पोराकडे दिली ना आयडिया ज्ञानदानाचं पवित्र तो कार्य पोरगा रे करून तुमचा माझ्या सोबत आलेला तो निवृत्त झालेले आहेत. या भारत देशाचे नागरिक घडवण्यात ज्यांनी आपली सेवा दिलेली आहे असे आदरणीय श्री हनुमान लक्ष्मण माझ्यासोबत ससर गाडीवर आला ना, यांचा त्याला- आदर सत्कार आपल्या मंडळाच्या तो वतीने होत मगाचा आहे. आपला नव्हता. त्यांचा आदर सत्कार राकेश ठाकूर करतील, त्याचा मी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री हनुमान लक्ष्मण ससर यांचा स्वागत राकेश ठाकूर करतील, त्याचा मी स्वीकार करायचा आहे. स्वागत. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून 4ही नंबरचे जे उत्कृष्ट आकर्षक चषक देण्यात आलेले आहे असे आदरणीय श्री आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांचा तहसील कार्यालय ते हातखंड असणारे साधुराम भाऊ शिवकर यांचा इथं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. हनुमान लक्ष्मण ससर, चला यापुढे दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 1 वर भैरवनाथ नागशेत विरुद्ध बल्लाळेश्वर पाली यांना दुसरा पुकार. बल्लाळेश्वर पाली विरुद्ध भैरवनाथ नागशेत. त्याप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 2 वर जय हनुमान रासल ब विरुद्ध वागेश्वर आंबिवली. जय हनुमान रासल ब विरुद्ध वागेश्वर आंबिवली यांना दुसरा पुकार. त्यानंतर आत्ताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी 4ही आकर्षक बक्षिसे देण्यात आलेले आहे असे आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्यांचा गावच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे असे साधुराम भाऊ शिवकर, त्यांचे वडील कैलासवासी भाऊ माधू शिवकर हरिभक्त परायण हे सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उत्कृष्टपणे असे सक्रिय होते. आणि या चिवे गावामध्ये ज्यांच्याकडून हरिभक्त परायणाची ज्यांच्याकडून वारसा आलेला असेल भाऊ माधू शिवकर कैलासवासी यांच्याकडून 4 चषक देण्यात आलेले आहेत. त्यांचे चिरंजीव साधुराम भाऊ शिवकर यांचा आदर सत्कार या ग्रामपंचायतीचे सरपंच रोहिदास सीताराम साजेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. आदरणीय श्री साधुराम भाऊ शिवकर ज्यांच्याकडून हे 4ही आकर्षक दिसणारे चषक देण्यात आलेले आहेत, त्यांचा आदर सत्कार माईची शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देण्यात येईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर आमच्या चिवे गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष आदरणीय श्री नथुराम विठ्ठल चव्हाण, नथुराम विठ्ठल चव्हाण इथे उपस्थित आहेत. त्यांचा आदर सत्कार सागर ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नथुराम विठ्ठल चव्हाण. नरेश फोटो काढ. नथुराम विठ्ठल चव्हाण यांचा आदर सत्कार होते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर राम बालू ठाकूर आमच्या चिवे गावातील माजी कबड्डीपटू, असे राम बालू ठाकूर यांचा आदर सत्कार कल्पेश ठाकूर त्याचा स्वीकार करायचा आहे. राम बालू ठाकूर आमच्या चिवे संघाचे माजी कबड्डीपटू यांचा आदर सत्कार कल्पेश करते, त्याचा स्वीकार. येतो येतो रेकॉर्डिंग या ठिकाणी आला नेट चंद्रकांत विठ्ठल ठाकूर आलं आलं पंचायत समितीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत विठ्ठल ठाकूर आपण स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे संजय निमुटकर तसेच कैलास यादव आपला सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. दीपक ठाकूर, दिलीप ठाकूर
सतीश ठाकूर आमच्या ठाणे मंडळातील सदस्य सतीश ठाकूर या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. कैलास यादव, नितीन लक्ष्मण ठाकूर, आपल्या सर्वांस विनंती आहे आमच्या मंडळाची की आपण स्टेजवरती स्थानाबंद व्हायचं आहे. आताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ग्रुप ग्रामपंचायत चिलेचे तंटमुक्त अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांत विठ्ठल ठाकूर, त्यांचा आदर सत्कार लक्ष्मण ठाकूर करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय श्री चंद्रकांत विठ्ठल ठाकूर, तंटमुक्त अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत चिले, यांचा आदर सत्कार लक्ष्मण ठाकूर करतायत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे दीपक पांडुरंग ठाकूर, दीपक गंगाराम यादव, सतीश नामदेव ठाकूर, मारुती वामन ठाकूर, हरिभक्त परायण मारुती वामन ठाकूर, हरिभक्त परायण शंकर वामन ठाकूर, सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय श्री संजय साधुराम निमोदकर, आदरणीय श्री संजय साधुराम निमोदकर यांचा आदर सत्कार सचिन ठाकूर, संजय निमोदकर, संजय निमोदकर. हॅलो, सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. पुणे मंडळाचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित असलेले क्रीडा नगरीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भव्य दिव्य अशा कबड्डीचे आयोजन ज्यांच्यातर्फे 29 तारखेला होणार आहे अशा या पुणे मंडळाच्या सर्व सदस्यांचं आमच्या या गावामध्ये जे आमच्या गावातले सुपुत्र आहे त्या सर्वांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत, 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 स्वागत. आपण येऊन आपल्याला ही आपली प्रार्थनीय उपस्थिती दाखवली त्याबद्दल आमच्या या मंडळाचे हार्दिक स्वागत. अगदी 29 तारखेला ज्यांच्याकडे भव्य दिव्य असे कबड्डीचे सामन्यांचे आयोजन केलेलं आहे असे पुणे मंडळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत, या क्रीडानगरीमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर अशी कबड्डीचा इथे सामना झालेला आहे. चला, पुढील पुकार दिलेला आहे सर्व दोन्ही संघाला विनंती करतो की आपण क्रीडा